नमस्कार, मी मल्लीनाथ गायकवाड, पनवेल उरण तालुका सिडको अखत्यारीतील कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज फेडरेशनचा अध्यक्ष। आपल्याला माझ्या या व्हिडिओच्या द्वारे सिडकोच्या संबंधातील अटी शर्ती नियमांची निरनिराळी माहिती आपल्याला देण्याचा मी प्रयत्न करत आहे। अद्याप आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा व नवीन विषय ऐकण्याची आपल्याला या माझ्या व्हिडिओद्वारे आपल्याला संधी मिळेल। मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं की या बंद झालेल्या बंगलो टाईपच्या भूखंडावर ज्या बहुसदनिका इमारती उभ्या आहेत त्या नियमित करण्यासाठी, म्हणजे त्या कायद्यानुसार किंवा यांनी दिलेल्या सगळ्या परवानग्या सिडकोनीच दिलेल्या असल्यामुळे त्या नियमितच आहेत, परंतु केवळ त्या दंड वसुलीसाठी अनियमित ठरवून त्यांनी जी दंडाची व्याख्या केलेली आहे त्याच्याविषयी आणि बाकीच्या संभाव्य धोक्यांविषयी आपल्याला आता जाणून घ्यायचं आहे। मी म्हटल्यासारखं अमलगमेशन 200 चौरस मीटरचे 2 प्लॉट जर अंमल केले असतील तर 400 चौरस मीटरच्या एखाद्या भूखंडावर जर 15 सदनिकांची इमारत उभी असेल तर त्याचे 15,150 प्रति चौरस मीटरच्या मूल्य त्यांनी ठरवलेला मूल्य आहे बाजार मूल्य, त्यानुसार त्याची किंमत होते 60,60,000 आणि त्याच्या 25% म्हणजे 15,15,000 या 15 लोकांना भरायला येईल। म्हणजे प्रत्येकाला लाख ते 1.25 लाख रुपयाचा भुर्दंड, म्हणजे त्याला म्हणतात ना खाय ना पिया ग्लास तोडा 12 आना, तशा पद्धतीचा हा दंड आपल्या डोक्यावर बसणार आहे। समजा जर अशा पद्धतीने आपण काही काळासाठी असं गृहीत धरून चालू की आपण हा जर दंड भरलो तर भरायला तयार झालो तर आपल्याला सिडको काय देणार आहे, तर सिडकोनी त्यात एवढंच म्हटलेलं आहे की हा दंड भरल्यानंतर आपल्याला मॉडिफाईड लीज डीड म्हणजे नव्याने सुधारित भाडेपट्टा करार करून देण्यात येईल। त्यात काय असणार आहे काय नसणार आहे याचा खुलासा काहीही केलेला नाही आहे किंवा त्याच्या बाबतीत माझ्या अंदाजाने किंवा माझा आरोप आहे की त्यांचं धोरणही ठरलेलं नाही आहे, केवळ पैसे वसुलीसाठीचा हा फंडा त्यांनी काढलेला आहे। तर हे भरल्यानंतर सुद्धा त्या संभाव्य जो सुधारित भाडेपट्टा करार असणार आहे त्यात केवळ ॲग्रीमेंट टू लीजमध्ये जी मूळ कंडिशन आहे की एका प्लॉटवर 1 युनिट बांधायचं आहे ती फक्त शिथिल करून बहुमजली इमारतीला किंवा माझ्या अंदाजाने 15 युनिट आहेत तर 15 युनिटला ते नियमित करतील। याचा अर्थ भविष्यात जर आपल्याला पुनर्विकासाला रिडेव्हलपमेंट ज्याला म्हणतो त्याच्यासाठी जर आपण जाणार असू तर वाढीव सदनिका त्यात मंजूर करणार आहेत का किंवा वाढीव FSI त्यात देण्याला जाणार आहे का याचा उल्लेख काही नसणार आहे। केवळ या 15 युनिटला सुधारित भाडेपट्टा करारामध्ये नियमित केल्याचं दाखवून बाकीच्या टर्म्स कंडिशन्स या ॲग्रीमेंट टू लीजमध्ये आहेत तशाच राहतील। अशा पद्धतीने जर हे लीज डीड करणार असतील तर ह्या पैशाचा किंवा आपण हे पैसे का भरायचे हा मूळ मुद्दा आहे। या व्यतिरिक्त वाढीव FSI मिळणार का मी म्हटलं त्याच्यावर काही खुलासा नाही आहे। त्यानंतर आज आपल्या या सगळ्या सेक्टर्समध्ये पाण्याची रोजचीच बोंब आहे। सुरुवातीच्या काही व्हिडिओजमध्ये मी म्हटल्यासारखं इन्फ्रास्ट्रक्चर हे जे सिडकोनी बंगलो टाईप गृहीत धरून बनवलेलं आहे त्यामुळे कमी व्यासाच्या पाण्याची पाईपलाईन आहे ती नव्याने वाढीव व्यासाची पाईपलाईन करून देणार का याच्याबद्दल काही नाही आहे। आपल्या गाड्या पार्क रस्त्यावर होतात, पार्किंगची निदान जिथे ओपन प्लॉट आहेत तिथे सार्वजनिक पार्किंगची सोय सिडको करून देणार आहे का त्याबद्दल खुलासा नाही म्हणण्यापेक्षा आपण आता त्यानं जाब विचारायची मानसिकता तयार केली पाहिजे। त्यामुळे आपल्या पार्किंगचा प्रश्न सुटणार आहे का नाही हेही अंधारात आहे। अशा निरनिराळ्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्याला केवळ हा दंड का भरायचा किंवा भरायला तयार झालो तर ह्या गोष्टी मिळतील का या बाबतीत साशंकता आहे, आपल्याला स्पष्ट खुलासा नाही आहे। या सगळ्या संभाव्य धोके किंवा या अभय योजनेमधील आणि आणखीन तरतुदी या सगळ्या गोष्टी जर आपल्याला सविस्तरपणे जाणून घ्यायच्या असेल तर या मुळात ही योजना आलेली आहे अभय योजना हेच आपल्या रहिवाशांना माहीत नाही आहे आणि हे माहीत करून देण्यासाठी आणि सिडको आपल्याला मागच्या दारांनी दंडाची आकारणी करत आहे याची जागृती जनतेमध्ये झाली पाहिजे म्हणून आम्ही 2 नोव्हेंबरला एक जनजागृती मेळावा नवीन पनवेलच्या DAV पब्लिक स्कूलमध्ये त्यांच्या स्टील्ट एरियामध्ये आम्ही आयोजित केलेला आहे। त्याची पत्रकं आपल्याला कदाचित मिळणार नाहीत, काही ठिकाणी मिळतील काही ठिकाणी मिळणार नाहीत। काहीही असलं तरी हा व्हिडिओ ऐकणाऱ्यांनी आपापल्या तोंडी प्रचार करून 2 नोव्हेंबर रविवार आहे, त्या दिवशी कार्तिकी एकादशी आहे,
तेव्हा सकाळी 10:30 वाजता आम्ही जनजागृती मेळाव्याचं आयोजन DAV पब्लिक स्कूल सेक्टर 10 या ठिकाणी केलेलं आहे. आपण सगळ्यांनी बहुसंख्येने त्या मेळाव्यामध्ये यावं आणि अनेक ज्या आपल्याला संभाव्य प्रश्न आहेत त्याची उत्तरं मिळतील. सिडको कशा पद्धतीने आपल्यावर अन्याय करत आहे याचा खुलासा करण्यात येईल आणि हा अन्याय दूर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे याच्यावरही चर्चा करून आपण त्या ठिकाणी निर्णय घेऊ. म्हणून पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो, 2 नोव्हेंबरला सकाळी 10:30 वाजता DAV स्कूलमध्ये यायचं आहे. आणि अद्याप आपण आमच्या या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा ही विनंती करतो. धन्यवाद.